तर आता आहे ना 4 वाजले बरं का. आम्ही 4 वाजता उठलो आहे. तर आता कुंडावरती आंघोळीला जायचं आहे. तर चला आता आंघोळीला जातो आम्ही. दर्शनाला लागले का तुम्ही? नाही ना अजून. आम्ही येतो तिकडे दर्शन घ्या. चालू होईल आता 4:30 पावणे पासून. आम्ही गेल नाही अजून. आम्ही मध्ये जायलाच नाही. तर बघा इथं असे सर्व आंघोळी करताय. त्र्यंबकेश्वर देवस्थान इथं बघा खूप साईडने मस्त असं हे आहे. कुंडात पाणी पण भरपूर आहे बरं का. काही म्हणजे असे जे घर आहे ना एकदम जुन्या पद्धतीचे बरं का. एकदम भारी आहे. एकदम म्हणजे रचनाच वेगळी आहे त्यांची. आणि पहाडचं बघा आता वातावरण. तुम्हाला आता याच्यानंतर मंदिरात जाणार आहे आपण, कारण आलो तसं मंदिरात गेलोच नव्हतं. हे बघा खूप छान छान असं म्हणजे एकदम सिस्टमॅटिक असे यांचे घर आहे इकडचे त्र्यंबक राजाचे. इथलं हे बघा आता हे घर बघा किती छान आहे. तुम्हाला दाखवते मी. तर बघा हे दगडी याच्यात आहे आणि बघा त्याच्यात ते खिडक्या वगैरे मस्त सर्व घर तुम्हाला असेच दिसतील. इकडं स्लॅबचे वगैरे काहीच नसतात. हे बघा इकडं चंद्रमा आहे. लाईट नाही बरं का, तो चंद्र आहे. आणि हे बघा हे पण घर बघा. रचनाच खूप छान आहे या घरांची. दरवाजे म्हणजे जुन्या पद्धतीचे आपले राजा राजवाडे हे राजे वगैरे होते ना. हे बघा हा दरवाजा सेम त्या वाचाचे बघा किती छान आहे. परशुराम मंदिर आहे काय. हे बघा पूर्ण घरं अशाच यांची. तर चला आता आहे ना चाललंय का आंघोळीला. चला ते सर्व धर असंच. माझ्या कमेंट नाही का आता. तर आम्ही गेले दिवसापासून दर्शन काय घेतलं नव्हतं. तर आज शेवटी म्हणजे आज सुतूक वगैरे फिटलं होतं आणि मग दर्शनाला जायचं होतं. तर सकाळीच आम्ही 5 वाजताच गेलो असेल दर्शनाला. तर गावाकडून चुलती वगैरे सर्व आले होते. पण आहे ना तिथं आपलं जे आहे त्रिपिंडी श्राद्ध असते आणि तिथं 2 ते 3च माणसांना अलाउड असते. तुम्ही 10च्या म्हणजे 10-15 अशी माणसं तिथं अलाउड नसतात त्रिपिंडी श्राद्धासाठी. त्यासाठी तुम्हाला जी ठराविक अमाऊंट असते ती पे करावी लागते. तर आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका. जर जाण्याआधी ना त्यांना इन्फॉर्मेशन द्या की आम्ही एवढे लोक येणार आहोत. एवढ्याची पूजा आहे. मग ते स्पेशली तुमची वेगळ्या याच्यात जी आहे ती पूजा मांडतात आणि तशी त्यांना आपल्याला अमाऊंट द्यावी लागते. तर आणि जास्त जे मेंबर आहेत ते जे त्या विधीसाठी म्हणजे यायचे असतील तर आपल्याला तिथं अमाऊंट पे करावी लागते. तर इथे आल्यानंतर थोडंसं रील शूट केले आणि मग आपल्याला आज आहे ना दुपारून 11 वाजता रूम खाली करायचा होता. पण तिथे ना जो आहे तो शेवटच्या दिवशी आपल्याला प्रसाद ग्रहण करावा लागतो. तेव्हाच आपलं जे सर्व काही पूजेचा विधी आहे तो संपन्न झाल्यासारखा होतो. तर मग याने आम्ही शेवटचे म्हणजे तो जो आपला प्रसाद आहे तो गोड प्रसाद असतो. ज्यांना आता त्या दिवशी ना चतुर्थी होती, मंगळी चतुर्थी होती. तर त्याच्यामुळे आम्ही साबुदाण्याची खिचडीच केली आणि ज्यांना उपवास नव्हता ना त्यांच्यासाठी बुंदी आणि असे एक चवळीची भाजी पोळी वगैरे असं स्वयंपाक केलेला होता. तर शेवटच्या दिवशी आम्ही प्रसाद घेऊन 2-2:30 वाजता आम्ही निघालो होतो. तरी ते छान अशा रील शूट केल्या.
आता आपण दर्शन करून चाललेलो आहोत. किती छान व्ह्यू आहे मंदिराचा पूर्ण परिसर बघू शकता तुम्ही. छान असा पूर्ण परिसर तुम्हाला मी दाखवते. तिकडे बघा जे दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहे आणि मस्त असं वातावरण, खूप मन प्रसन्न होतं इथं. शेवटचा दिवस होता, पूजा वगैरे आटपलेली आहे आणि आता रूम आम्ही खाली केलेली आहे. तर बाकीचं व्हिडिओ शेअर करायचं होतं पण काय करणं झालं नाही, खूप घाई गडबड झाली त्यामुळं सॉरी. आणि आज आहे ना संकष्ट चतुर्थी होती त्याच्यामुळं साबुदाण्याची खिचडी आहे ती इथं प्रसाद म्हणून घेतली. चला आता इथून आपण निघालेलो आहोत गावाकडं. तर हाय हॅलो नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता आहे ना आपल्याला आमच्या गावची यात्रा आहे, तर दुकान आवरायचं आहे. तर माझं दुकानात किती पसारा झाला ते तुम्हाला मी दाखवते. तर बघा आता एवढा पसारा आहे दुकानचा आपला, तर एवढा आवरायचा आहे. बघा किती जाळं वगैरे आलेला आहे, बापरे बाप. आत्ता दिवसाचं लक्ष नाही त्याच्यामुळं बघा तेवढं आवरून घेतो पटपट. हे बघा धूळ बघा. ह्याच्यावरती पैसे कमवले आणि आता दुकान बंद होतं ना इतके दिवस. तर चला आता पटपट आवरून घेते. आवरून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते मी. अहो मदत करते मला सुट्टी असल्या. किती पसारा काढून ठेवला. आता एवढा कधी आवरायचं पावसाचं. आता धुयाचं आहे, पूर्ण रिकामं केलं आहे आता. तर यात्रेहून आल्यानंतर गावचं सप्ताह आहे, तर साफसफाई चालू आहे आणि गावातील सप्ताहाची तयारी कशी आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आता 3.5 दिवसाचा सप्ताह असतो. कसा असतो ते तुम्हाला मी व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करत. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.